नांदेड वागळा शहर महानगरपालिका निवडणुकीची प्रचार मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचली असून सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहे। याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी नांदेड शहराचा दौरा केला। या दौऱ्यादरम्यान शहरातील विविध भागांमध्ये रॅली व जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते। लेबर कॉलनी व नई आबादी परिसरात अंजलीताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते। रॅलीमुळे संपूर्ण परिसरात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले। या रॅलीत काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण तसेच शहर अध्यक्ष अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती। रॅली ज्या ज्या भागातून जात होती त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत होते। दरम्यान जाहीर सभांमध्ये बोलताना नेत्यांनी भाजपाला महानगरपालिकेत सत्ता मिळवून देण्यासाठी अशोक चव्हाण कट रचत असल्याचा आरोप केला। भाजपाला थेट मते मिळण्याची शक्यता नसलेल्या काही प्रभागात लहान पक्षांना व अपक्ष पॅनल उभे करून मतांचे विभाजन केले जात असल्याचा दावा करण्यात आला। तसेच मुस्लिम वस्त्यांमध्ये ही जबाबदारी एमआयएमकडे सोपविण्यात आल्याचा आरोपही नेत्यांनी केला। मागील निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या जागांवर काँग्रेस पराभूत करण्यासाठी इतर पक्षांना पुढे केले जात असल्याचा आरोप करत हे सर्व भाजपाला सत्तेत आणण्यासाठी होत असल्याचा नेत्यांनी सांगितले। मात्र नांदेडची जनता सुजाण असून या सर्व राजकीय डावपेचांना ओळखून काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचे विश्वास नेत्यांनी व्यक्त केले। एकूणच अंजलीताई आंबेडकर यांचा नांदेड दौरा यशस्वी ठरला असून त्यांच्या दौऱ्यामुळे शहरातील राजकीय वातावरण अधिक तापले आहे। या दौऱ्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाल्याचे चित्र दिसत आहे। वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र आलेले आहेत। ते सगळे मतभेद विसरून नांदेडचा विकास घडवण्यासाठी आणि भाजपला थोपवण्यासाठी इथे एकत्र आलेले आहेत। नांदेड हे भ्रष्टाचाराची गजबजपुरी आहे। जे आत्तापर्यंत लोक निवडून आले ते सगळे सोडून आता भाजपमध्ये गेलेले आहेत आणि जेव्हा सत्ता होती नगरसेवकांनी ते लोकांची कामं न करता केवळ कॉन्ट्रॅक्ट चालवणं, कंत्राटदारांना पैसे देणं, स्वतःचा त्याचा हप्ता घेणं आणि कामं होत आहेत की नाही याच्याकडे दुर्लक्ष करणं, इतकं भ्रष्ट प्रशासन महानगरपालिकेचं झालं आहे। आम्ही असं आश्वासन देतोय की वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय काँग्रेस या दोन पक्षांचे उमेदवार, दोन पक्षांची सत्ता आल्यास भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था राहील, महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास व्यवस्था केली जाईल, रस्ते, पाणी आणि आरोग्याच्या सुविधा, सर्वसामान्य माणसाला काय हवं असतं, चांगलं जगण्यासाठी चांगले रस्ते हवे असतात, अंडरग्राऊंड ड्रेनेज हवी असतात, शुद्ध आणि चांगलं मुबलक पिण्याचं पाणी हवं असतं, कचऱ्याचं व्यवस्थापन हवं असतं, आपल्या प्रभागामध्ये चांगल्या तऱ्हेचा दवाखाना असा किंवा छोटं हॉस्पिटल असायला लागतं, चांगल्या दर्जाची शाळा हवी असते, एवढ्या आणि तरुणांच्या हाताला काम हवं लागतं। एवढ्या 5-6 गोष्टी मिळाल्या तर सर्वसामान्य माणूस हा खुश असतो, आनंदात असतो, सुखाने जगत असतो। त्याच्या मोठ्या काही माझ्या बंगला बांधला गेला पाहिजे, माझ्याकडे आलिशान गाडी आली पाहिजे अशा काही आपल्या सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा नसतात। चांगले रस्ते, चांगलं पाणी, कचऱ्याचं व्यवस्थापन, मुलांना शिकायला शाळा आणि शिकलेल्या मुलामुलांच्या हाताला रोजगार, एवढ्या साध्या कल्पना आणि अपेक्षा घेऊन आपण जगत असतो। पण त्यासुद्धा अपेक्षा इथलं प्रशासन, इथलं सरकार पुरं करत नाही आणि त्याच्यामुळे मी आज या दोन्ही पक्षांच्या वतीने ग्वाही देते की संपूर्ण प्रभाग 3 मधनं राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं जर पॅनल निवडून आलं आणि संपूर्ण नांदेड महानगरामध्ये या दोन पक्षांची सत्ता आली तर नांदेड शहरातल्या सर्व वंचितांना न्याय देणारं इथलं प्रशासन असेल। महानगरपालिकेचा जो निधी असेल त्याचं समन्यायी वाटप होईल आणि जास्तीत जास्त मूलभूत सुविधा या वंचित घटकांचा जो वस्त्या आहेत, जो भाग आहे त्याला दिला जाईल, ही आज सगळ्यांच्या वतीने मी इथे ग्वाही द्यायला आली आहे। आज आपल्या इथले 4ही उमेदवार आहेत ते सगळ्यांचं चिन्ह गॅस सिलेंडर आहे। अशोक चव्हाणांची टीम, अशोक चव्हाणांची गँग
हे अलिबाबा 40 चोर मधले 40 चोरांची गँग आहे. लूटमारी करण्यापुढं का अशोक चव्हाणाच्या गँगला काही कळत नाही. त्यामुळे आता आपल्याला प्रभाग क्रमांक 2 मधला छत्रपती शिवरायांना अपेक्षित असलेला स्वराजचा मॉडेल जर जागतिक पद्धतीनं जागतिक दर्जावर एक शहरीकरणाच्या माध्यमातून उभं करायचं असेल तर या तरुणामध्ये मजबूत अभ्यासू आणि तरुण नेते निवडून देण्याची गरज आहे. आज आपण बघत आहोत आपल्या नांदेडमध्ये काय झालेलं आहे, राजकारणाचा बट्ट्याबोळ झालेला आहे. महेश देशमुख म्हणाले ज्या उमेदवाराला तुम्ही सातत्यानं मतदान देऊन निवडून आणलेलं आहे ते उमेदवार काँग्रेसच्या निशाणीवर सेक्युलर म्हणून तुमचे मतदान घेत होते. आज ते कुठं आहेत? आज ते कुठं आहेत? आज अशोक चव्हाण कुठं आहे? तर आज ज्यांना जातीवादी म्हणून भीती दाखवून आपलं मतदान घेत होतं ते अशोक चव्हाण आणि या 40 चोर आज त्या जातीवादी पक्षासोबत जाऊन बसलेले आहेत. मी जास्त वेळ न घेता एक गोष्ट सांगणार आहे. जेव्हा नांदेडमध्ये आंबेडकरवादी समाज, मुस्लिम समाज, ओबीसी समाज आदरणीय बाळासाहेबाला म्हणत होता की बाळासाहेब महापालिका निवडणुकीमध्ये कोणासोबत तरी आघाडी केली पाहिजे, कोणासोबत तरी तुम्ही युती करा, आघाडी करा. तुम्हाला सगळ्यांना वाटत होतं ना बाळासाहेब आंबेडकरांनी युती केली पाहिजे? वाटते की नाही वाटते? युती केली पाहिजे म्हणून वाटते की नाही वाटते? आता तुमच्या सगळ्यांचा आग्रह होता म्हणून बाळासाहेब म्हणले ठीक आहे बा आपण युती करूया. मग आमच्याकडे प्रस्ताव कोणाकोणाचा आला? काँग्रेस पक्षाचा आला. महेश भाऊ आणि सगळ्या टीमनं पुढाकार घेतला खासदार साहेबांनी. आणि दुसरा प्रस्ताव आपल्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रस्ताव आला तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकराला त्यांचे माजी आमदार हॉटेलमध्ये भेटायला आले. त्याची बातमी झाली. बाळासाहेब आंबेडकर, मी आणि ते माजी आमदार बसलो. बाळासाहेबांसमोर त्यांनी म्हणलं बाळासाहेब राष्ट्रवादीला संघ घ्या की. तेव्हा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रवादीला सांगितलं ॲट्रॉसिटीच्या नावानं गरळ ओकणाऱ्या हेमंत पाटलाला, बोंडारमध्ये अक्षय भालेरावची हत्या करणाऱ्या आनंद बोंडारकरच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही. तुम्ही जर शिंदे गटासोबत जाणार असाल तर आम्ही राष्ट्रवादी सोबत आघाडी करणार नाही. या पद्धतीची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि नांदेडच्या वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे.